नमस्कार मित्रांनो, हे आहे सरसोली धाम. कुडाळ रेल्वे स्टेशनवरून 2.5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. सिंधी संत लीलाशाहजी महाराज यांच्या भक्तांनी बांधलेलं हे स्थान आहे. तर सत्यम शिवम सुंदरमचं तुम्हाला एक अनुभूती घेण्यासाठी हे ठिकाण उत्कृष्ट आहे. म्हणजे आध्यात्मिक स्थान आणि त्याचं अशा पद्धतीचं रूप. तर माझं म्हणणं असं आहे की साधना करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक उत्कृष्ट वातावरण पाहिजे आणि ते मनाला आल्हाददायक असलं तर तुमचं मनसुद्धा साधनेमध्ये रमू शकतं. आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे काय करायला पाहिजे ते इथे केलेलं दिसतं. सोबत बाकी आंब्याची बाग आहेच. रेसिडेन्शियल एरिया त्यांचा थोडा पुढे आहे. हे इथे पाण्याचा साठा आहे, म्हणजे कृत्रिम तलाव केलेला आहे. अशा पद्धतीने एक अतिशय उत्कृष्ट ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं आध्यात्मिक ठिकाण आहे असं म्हणू शकतो आपण. तुम्हाला आता मी थोडं आतमधून दाखवतो. आतमधून मंदिराची रचना. हे आहेत माझे मित्र ओंकार बागलकर. वरचा भाग बघा, काय म्हणायचं याला, डोम, ट्रान्सपरंट डोम आहे. पलीकडे आकाश दिसतं. हे संत शिरोमणी साई लीलाशाह महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा. दुसऱ्या बाजूला त्यांचे भक्त दादा शोभराजजी यांचा पुतळा. आणि हा मंदिराचा आतील भाग. आतमध्ये लाईट नाही आहे आता. ही मूर्ती कदाचित झुलेलाल यांची असेल, परंतु आता सांगणारं कोणी इथे नाही आहे. ही मूर्ती कोणाची आहे हे समजू शकत नाही. आणि हे एकत्रित राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, शंकर पार्वती, मध्ये गणपती, राधाकृष्ण, आणि ही दुर्गादेवी. तर अशा पद्धतीने हे भव्य, दिव्य आणि अतिशय सुंदर स्थान आहे. लीलाशाहजी महाराज यांच्या सत्संगाचे पुस्तक हिंदीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये आहे. लाईट फॉर लाईफ त्यांच्या शिकवणुकीचा ग्रंथ आहे. वैशिष्ट्य म्हणजे ह्या ग्रंथावर किंमत छापलेली नाही आहे आणि सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे कि यह शास्त्र अमूल्य है, इसकी कोई कीमत नहीं रखी गई है. इस शास्त्र का अध्ययन कर स्वामी जी के बताए मार्ग पर चलकर अपना मनुष्य जन्म सफल करे, यही इस शास्त्र का मूल्य है. तर अशा प्रकारे आलेल्या भक्तांसाठी ही पुस्तकं त्यांनी मोफत अवेलेबल करून ठेवलेली आहेत.
तर मित्रांनो, कुडाळच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्ही केव्हा आलात तर जरूर या ठिकाणाला भेट द्या. इथे अन्नछत्रसुद्धा आहे, जे दुपारी आणि संध्याकाळी इथे महाप्रसाद असतो. आणि बाकी एरिया खूप मोठा आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या कालावधीमध्ये जे पहिलं नॉन गव्हर्मेंटचं अधिकृत हे होतं क्वारंटाईन सेंटर, ते इथे केलेलं होतं. म्हणजे ज्या प्रकारच्या अशा पद्धतीच्या धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था आहेत, त्यांचा उपयोग शेवटी समाजासाठी आणि देशासाठी सुद्धा होतोच, सरकारसाठी सुद्धा होतोच, हे त्यातून लक्षात येतं आपल्या. आणि हे इथे शिवपिंड आहे, शंकराचं मंदिर. तर धन्यवाद मंडळी, जरूर या ठिकाणाला भेट द्या.